नमस्कार. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने नुसतं शहरच नाही तर गावसुद्धा हादरलं आहे. अक्षरशः वयस्करांचे शब्द ऐकून डोळे तुमचेही पाणावतील. लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. या घटनेने सामान्य नागरिकांसह गावातील ज्येष्ठ नागरिकसुद्धा हळहळ व्यक्त करत आहेत. तेव्हा माणसात विश्वास होता, नाती जपली जायची आणि वाद संवादातून मिटवले जायचे. पण आता मात्र छोट्या छोट्या कारणांवरून गंभीर गुन्हे घडताना दिसत आहेत. समाजात संयम, संवाद आणि माणुसकी टिकून राहणं ही काळाची गरज आहे. मी काय सांगू, त्या पोरीने त्या पोराला डोंगरावरून ढकलून का दिलं? तुम्ही काढायचं विचार. मला काय कळतंय ते तुम्हाला मोबाईल बोलून सांगेल ना. मला एवढंच कळलंय, पुढचं आपल्याला काय कळत नाही. पण का असं केलं तिने? का केलं मग करायचं विचार. तिला ते पचन नव्हता, दुसरा करायचा होता. पण दुसरा करत होता पण ढकलून कशाला काय द्यायचं? दिला एवढंच मला कळतंय. म्हणजे किती अवघड खेळ घेऊ. मग बाप म्हणला तशी तिला ढकलून द्या, एवढं मला ऐकाय मिळले. रानूने सांगितलं. हा, त्याला म्हणतात बाप खानदानीचा, त्याचा जीव का घेतला? तुला दुसरा पाहिजे होता तर दुसरा करायचा होता. त्याला ढकलून का दिला तू? ह्या पोरींच्या बुद्ध्यात बिघडल्या का काय रे दुनिया बिघडली. दुनिया? यायला कसं रे, या आपली पोरं नाही का तशी झाली? नाही. आपला जमाना कसला होता? हा, आपण तर नवरा बी बघत नव्हतो आणि बायको बी बघत नव्हतो, तरी आपली लग्न झाली. माझ्या नवरीने तुम्हाला बघितलंच नव्हतं. मी तर 11 वर्षाचीच होती. हा, 11. तुम्हाला खरं वाटेल का? ही किती माझी माग आलती, गवण घालून. हा, गवण घालून आलती. कायला काय तमाशा? आणि ही तर सारखं झोपत आहे. ही ग मरतय का काय ती बी काय कळा ना. कोणी बघितले कोणाचं? हा, काय रे करायचं मग आता? आता काय करणार? म्हणजे आपला पिक्चर संपला का मग? पिक्चर आपला संपत आलेला आहे. थोडा राहिला. थोडा तो देवराया ठेवल. थोडा राहिला. आपला पिक्चर संपला. कवा कवायला. हा आता लगेच नाही काय किडा मुंगी म्हणजे चिंगरून मारायची का? हा, मानवे जन्मी आपला. याला आपली जिंदगी सफल झाली का? झाली तर काय राहिली बाई आता. अरे पण आपण काही कमावलं नाही, काय नाही. बैल करून तिला पोरं होऊन तिची बी पोरं सांभाळती, लेकीला बी पोरं होऊन तिची बी सांभाळती. तुझी किती जण नाही म्हणला. म्हणजे सार्थक झालं की झालं माझं आपल्या? झालं की मूर्त जावी पण किरीत करून काहीतरी ठेवावी. कीर्त करावी.